नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। बुंदी रायता रेसिपी करू। त्यासाठी अर्धा कप बुंदी आणि 1 कप दही घेतलेला आहे। दही खूप आंबट नसावं, फ्रेश दही पाहिजे। तर दही हे विस्करच्या साहाय्याने चांगलं फेटून घेत आहे, त्यात गाठी राहायला नको आहेत। तर 2 चमचे छोटे चमचे साखर त्यात घातलेली आहे दह्यात। साधं मीठ आणि काळं मीठ ते घातलेलं आहे चवीनुसार। काळ्या मिठाने सुद्धा खूप छान चव येते। अर्धा कप गार पाणी त्यात घातलेलं आहे आणि हे सर्व पुन्हा विस्करच्या साहाय्याने मिक्स करून घेते। चांगली स्मूदी तयार करायची आहे। तर त्याचं कन्सिस्टन्सी आणि थिकनेस खूप छान आलेला आहे पहा। त्यामध्ये बुंदी ती घातली आहे। तर ही ऑइली असेल बुंदी तर ती पाण्यात भिजवून आणि मग ती घालतात, पण मी डायरेक्ट दह्यात घातली आहे। बुंदीचा क्रंचनेस त्यामुळे चांगला येतो। तर हे सर्व पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे। त्यात अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली आहे। अर्धा चमचा चाट मसाला तो घातला आहे। चाट मसाल्याने सुद्धा खूप छान चव येते। त्यात लाल मिर्च पावडर आणि कश्मीरी लाल मिर्च पावडर मिक्स करून ती घातली आहे अर्धा चमचा। फ्रेश कोथिंबीर ती घातली आहे आणि हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही बुंदी रायता डिश तयारच झालेली आहे। सर्व्हिस बाउलमध्ये ती काढायची आहे, काढली आहे। त्यावर पुन्हा थोडी बुंदी घातली आहे आणि छान कन्सिस्टन्सी आलेली आहे। फ्रीजमध्ये ठेवून गार करून आपण जरी खाल्लं तरी खूप छान लागतं। त्यावर जिरे पावडर, चाट मसाला, लाल मिर्च पावडर, कश्मीरी लाल मिर्च पावडर स्प्रिंकल केली आहे। फ्रेश कोथिंबीर घातली आहे। बुंदी रायता डिश इज रेडी। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। ज्यांनी मला चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे चॅनलला, त्यांना मनापासून धन्यवाद। चॅनलवरचे रेसिपीचे आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपण नक्की पहा आणि पुन्हा फ्रेश कोथिंबीर त्यावर घातलेली आहे। प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक्यू।